पॅकवर चालू करू शकते. त्रेचाळीस जण जॉईन झालेले आहेत. मध्ये आधी कुणाला जर प्रॉब्लेम येत असेल तर मला परत एकदा सांगा, मी थांबते म्हणजे मग आत येऊ शकतील. स्लाइड शेअर करते. आपण ग्लायोक्झायलेट बायपास शिकायला सुरुवात केलेली आहे आणि टॉपिक चालू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे की मी सर्व आतापर्यंतच्या फक्त पेंटोज फॉस्फेट पाथवे सोडून सर्व नोट्स तुम्हाला गुगल क्लासरूमला टाकले आहेत. परवा आपली मीटिंग झाल्यावर मला एकीने कुणीतरी फोन करून सांगितलं की मॅडम आम्हाला नोट्स पाहिजे आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या नोट्स आज टाकलेल्या आहेत. फक्त पेंटोज फॉस्फेट राहिले. आता माझं हे लेक्चर संपल्यावर ग्लायोक्झायलेट जर संपला तर ते दोन्ही मी तुम्हाला लगेच पोस्ट करते. अभ्यास करायला सुरुवात करा. आता हे एवढे पॉइंट झालेत. प्रत्येक जणांचं जर झालं असेल शिकून तर तुमची टेस्ट घेतली जाईल. MCQ ची क्वेश्चन हे असतील. त्यामुळे सर्वांनी अभ्यास करायला सुरुवात करा. स्लाइड शेअर करते. आपण ग्लायोक्झायलेट बायपास काल मी तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट सांगितलेला होता. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण अशी बघितली, TCA सायकल ही एम्फिबोलिक पाथवे आहे आणि या एम्फिबोलिक पाथवेचा रेट हा कशावर अवलंबून असणार आहे? पहिला वरून येणारा प्रॉडक्ट आणि इकडनं लास्टला एंट्री होणारा प्रॉडक्ट, या दोन्ही प्रॉडक्टवर त्याचा रेट अवलंबून आहे. आणि त्यातले इंटरमिजिएट एम्फिबोलिक पाथवे असल्यामुळे ते वेगवेगळे इंटरमिजिएट काढून घेतले जातात, तरी सुद्धा रेट अजिबात हॅम्पर होत नाही. मग तो का हॅम्पर होत नाही याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं, काही अनाप्लोरॉटिक म्हणजे फिलिंग अप, ती जागा भरून काढणाऱ्या काही रिॲक्शन सेलमध्ये घडत असतात. आपण 2-3 एक्झाम्पल्स बघितली होती आणि नंतर मी तुम्हाला सांगायला सुरुवात केलं, काही बॅक्टेरियांना, प्रोटोझो आणि फंजायना आपल्याला नॉर्मल आपली टेंडन्सी किंवा सर्व युकॅरियोट्स जे आहेत, प्लांट्स, ॲनिमल्स, तुम्ही आम्ही आपल्याला सर्वांना ग्लुकोज ऍज अ कार्बन सोर्स वापरायची सवय आहे. एक उदाहरण मी दिलेलं होतं, आठवते का बघा? एखादी भाजी आपल्याला आवडली नाही तर आपल्याला आई तिथे काहीतरी पर्याय देऊ शकते, परंतु काही ऑर्गॅनिझमसाठी म्हणजे बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंजाय यांना लिव्हिंग फॉर्म्सना त्यांना जो काही कंपोनंट मिळाला असेल त्याच्याशीच ऍडजस्ट करून राहावं लागतं. म्हणून आपण हे म्हणलेलं आहे, when bacteria, protozoa and fungi, they are supplied with the 2 carbon compound like acetate, ethanol as a carbon and energy source. एरवी त्यांना C6 कार्बनची, ग्लुकोजची सवय झालेली असते, त्यांना एकदम शिफ्ट होणं C2 ला हे त्यांच्यासाठी ड्रास्टिक चेंज होता. म्हणून मी तुम्हाला यासाठी एका पिक्चरचं पण उदाहरण दिलेलं होतं. मग आता हा जो 2 कार्बन कंपाऊंड आहे, ऍसिटेट असू दे, एथेनॉल असू दे, the cell has to use it as an energy source as well as carbon source. Now that material, it has to be diverted to synthesize all the cellular component, as well as the cell has to synthesize the ATP from these 2 carbon compound. Even when cells they are supplied with 2 carbon compound, the cell has to obtain the energy in the form of ATP, as well as it has to synthesize all cellular component needed for the cell using available 2 carbon compound. जो काही कायला दिलेला आहे त्याच्यावरच त्याला जगावं लागतं. काही काही असे तुम्हाला उदाहरण मिळते असेल, सुडोमोनास वगैरे ऑर्गॅनिझम आहे, तो डांबर वगैरे असा कुठलाही पदार्थ खाऊन जगू शकतो. त्यांचे तर मेटाबॉलिक पाथवे एकदम वेगळे असणार आहेत. हे आपण जनरल कडे चाललेलो आहोत. काही काही ऑर्गॅनिझमना हे 2 कार्बन कंपाऊंड पण खाता येतात. तर त्यांना काय करायचंय, ते एथेनॉल किंवा ऍसिटेट पासून एनर्जी पण मिळवायची आहे आणि सेलचा कार्बन स्केलेटन पण तयार करायचा आहे. तर हे 2 मार्गाने त्यांना जात असताना एनर्जीकडे जाण्याचा मार्ग तर त्या मनाने सोपा आहे. आउट ऑफ दिस 2 needed, the synthesis of energy
इज नॉट दॅट मच डिफिकल्ट. त्यामुळे त्याच्यापासून एनर्जी मिळवणं ही त्यांच्या दृष्टीने फारशी महत्वाचं किंवा फार अवघड गोष्ट असणार नाही. बिकॉज काय करतील ते, एथेनॉल असू दे किंवा ऍसिटेट असू दे, दे विल कन्व्हर्ट इट इन टू द ऍसिटिल कोए. ते कन्व्हर्जन ऍसिटिल कोएमध्ये करतील. ऍसिटिल कोए विल एंटर इन TCA cycle and in that TCA cycle the reducing powers they are synthesized and that enter in electron transport chain to generate the energy. त्यामुळे एनर्जी मिळवणं हे त्यांच्या दृष्टीने फार अवघड गोष्ट नाहीये. हॅलो 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 मनीषा, हॅलो. शिंदे मॅडमचा फोन आला होता, एकच मिनिट बघते. त्यामुळे एनर्जी निर्माण करणं ही त्या 2 कार्बन कंपाऊंड पासून सेल्सना काही अवघड जात नाही. परंतु त्यांच्यापासून त्यांना काय करायला पाहिजे, त्या 2 कार्बन पासून पहिल्यांदा 6 कार्बनचा ग्लुकोज तयार करून घ्यावा लागेल, की ग्लुकोज वापरलं तरच सेल मधलं सगळं मटेरियल, सेल्युलर कंपोनंट्स तयार होणार आहेत. फॉर एक्झाम्पल सेलमध्ये N-acetyl ग्लुकोजामाइन तयार करायचे आहेत, सेलमध्ये अमायनो ऍसिड्स तयार करायचे आहेत, त्यांना रायबोज नावाची साखर तयार करायची आहे, डिऑक्सिरायबोज शुगर तयार करायची आहे. तर हे सगळं तयार करायचं असेल तर पहिल्यांदा त्यांना ग्लुकोज तयार करून घ्यावा लागेल. आणि हे जे त्यांना करावं लागणार आहे, इट इज रादर डिफिकल्ट. एकच मिनिट. हॅलो, फोन का केला होता? हो हो अगं, चुकून लागला का काय एकदा वाटलं मला. असू दे असू दे, म्हणजे काय काम नव्हतं ना, मी आता घ्यायला लागली लेक्चर. हा बरोबर, ठीक आहे. हा असू दे असू दे, ओके. त्यामुळे when the glucose is, sorry, 2 carbon compound is supplied to them, the cell has to synthesize the glucose, and glucose is the major carbon from which the different component can be synthesized and from which the cellular material, cell wall, cell membrane can be synthesized. Thus, when organisms are supplied with the acetate or ethanol as the carbon source, the cell has to synthesize the glucose. Then only other precursors can be synthesized. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, ऍसिटिल कोए सहज करता येतोय. मग त्या ऍसिटिल कोए पासून ग्लुकोज कसा मिळवायचा? वन माइट थॉट दॅट, आपल्याला काय वाटेल, द ऍसिटेट कोए मिळालाय ना, मग काही प्रॉब्लेम नाही, ऍसिटिल कोए आपण तयार करतोय, तर त्याचं कन्व्हर्जन आपण नॉर्मली कसं होतं, फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड टू पायरुविक ऍसिड टू ऍसिटिल कोए. त्याच्याऐवजी उलट जाऊया, जर ऍसिटिल कोए पासून पायरुविक ऍसिड टू फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड, and once the phosphoenol pyruvic acid is produced by reverse glycolysis, त्याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात, the glucose can be synthesized. Now we'll see, one might thought that the acetyl CoA synthesized from the 2 carbon compound can be used for that purpose, such as acetyl CoA can be back converted to pyruvic acid and pyruvic acid to phosphoenol pyruvic acid. And once the phosphoenol pyruvic acid is formed, by the process of gluconeogenesis, glucose can be synthesized. But नॉर्मल केसमध्ये कसं होत असतं, फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड नॉर्मल रिएक्शन आहे, ह्याच पद्धतीने नॉर्मली ऑकरिंग इन एनी सेल, and these two reactions they are highly exergonic. इथे हा अतिशय एक्झर्गोनिक रिएक्शन आहेत, आणि त्या कधीच एक्झर्गोनिक असतील तर नॉर्मल केसमध्ये त्या कधीच उलट्या जाऊ शकत नाहीत.
thus can't be operated in reverse direction. And how the phosphoenol pyruvic acid can be synthesized? The cell has to search for alternative way to synthesize the phosphoenol pyruvic acid, because once the phosphoenol pyruvic acid is synthesized, then the glucose can be synthesized by gluconeogenesis. Now, how the 6 carbon can be synthesized using the acetate or using the 2 carbon compound? आतापर्यंत मी काय सांगितलं ते तुम्हाला समजलंय का बघा. परत एकदा मी इन शॉर्ट तुम्हाला सांगते. आपल्याला काय केलेलं आहे, आपण बघितलंय टीसीए सायकल ही एम्फिबोलिक पाथवे आहे. तो कॅटाबोलिक पण आहे, अनाबोलिक पण आहे. त्यामुळे तिथले इंटरमिजिएट सारखे काढून घेतले जातात आणि ते इंटरमिजिएट काढून घेतलेले असल्यामुळे टीसीएस सायकलचा रेट हा हॅम्पर व्हायला पाहिजे. मग टीसीएस सायकलचा रेट हॅम्पर होतोय का असा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्याला लक्षात आलं तो काही हॅम्पर होत नाहीये, त्याच्यावर काही फरक पडत नाहीये. मग का नाही फरक पडत आहे? मग तुम्हाला मी सांगितलं काही अनाफ्लोरॉटिक रिएक्शन आहेत की ज्या फिलिंग अप रिएक्शन्स आहेत त्या ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड किंवा मॅलेट त्या ओतलं जातं त्याच्यात आणि रेट मेंटेन केला जातो. आणि मग हा एक पॉइंट आपल्या डोक्यात फिक्स बसला की आपण दुसऱ्या पॉइंट कडे जायचं आहे. तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्हाला जगायला जे लागेल ते आपण सहज मिळवू शकतो, पण इतर लिव्हिंग फॉर्म जे आहेत बॅक्टेरिया, फंजाय किंवा प्रोटोझो आहेत त्यांना ह्या गोष्टी सहज शक्य होत नाही. त्यांना जे काही एन्व्हायरमेंट मध्ये मिळेल ते त्यांना ऍडजस्ट करावं लागतं, ते आणि तेच खावं लागतं. त्यामुळे समजा इन केस काही ऑर्गॅनिझमना एथेनॉल किंवा ऍसिड, तुम्हाला जर अल्कोहोल किंवा ऍसिटेट जर खायला दिलं की जे 2 कार्बन कंपाऊंड आहेत तर तो त्या ऑर्गॅनिझमच्या दृष्टीने एकदम शॉक आहे, ड्रास्टिक चेंज आहे, त्यांच्यासाठी शॉक येतो. मग त्यांना काय करायला पाहिजे? अक्लमटाईज व्हायला पाहिजे, त्यांना त्याला ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. मग ऍडजस्ट करून घ्यायचंय म्हणजे काय करायचं आहे, तर त्या 2 कार्बन कंपाऊंड पासून त्यांना एनर्जी पण मिळवायची आहे आणि त्यांना 6 कार्बनचा ग्लुकोज पण बनवायचा आहे. मग त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं त्याच्यापासून 2 कार्बन कंपाऊंड पासून एनर्जी मिळवणं फार सोपी गोष्ट आहे. त्यातल्या त्यात ते म्हणजे ऍसिटेट किंवा एथेनॉल पासून ऍसिटिल कोए तयार करतील आणि ऍसिटिल कोए तयार झाला की तो टीसीएस सायकल मध्ये जाईल आणि एनर्जी मिळेल. एनर्जी मिळवणं हा त्यांच्यासाठी थोडा देखील प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम काय आहे? त्यांना ग्लुकोज बनवायचा आहे. 2 कार्बन पासून 6 कार्बनचा ग्लुकोज मिळवायचा आहे. मग एखाद्याला काय वाटेल की ग्लुकोज बनवायचा ना, जाऊ दे रिएक्शन सगळ्या उलट्या. नॉर्मली कसं होतं, फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड टू पायरुविक ऍसिड टू ऍसिटिल कोए. मग आपल्याकडे ऍसिटिल कोए तयार आहे. ऍसिटिल कोए जाऊ दे फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड मध्ये आणि फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन, सॉरी पायरुविक ऍसिड आणि पायरुविक ऍसिड पासून फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड. आणि तसं झालं की प्रॉब्लेमच नाही, लगेच ती रिएक्शन उलटी ग्लुकोनिओजेनेसिस, रिव्हर्स ग्लायकोलिसिस होईल आणि ग्लुकोज तयार होईल. परंतु नॉर्मल केसमध्ये ह्या सेलमध्ये ज्या 2 रिएक्शन होतात, फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड टू पायरुविक ऍसिड टू ऍसिटिल कोए, त्या हायली एक्झर्गोनिक रिएक्शन आहेत. त्या कधीच उलट्या होऊ शकणार नाहीत. कांट बी रिव्हर्स बॅक. त्यांचं रिव्हर्स सिंथेसिस कधीही होणार नाही, even though the cell is able to synthesize the glucose. Now question arises, how the cell can synthesize the glucose using the acetate as the 2 carbon, and the solution is the glyoxylate bypass. हे सगळं ग्लायोक्झायलेट बायपासचं महत्व सांगण्यासाठी एवढ्या 2 गोष्टी सांगितल्या. तुमच्या डोक्यात पक्की गोष्ट काय पाहिजे? अनाफ्लोरॅटिक रिएक्शन पाहिजे डोक्यात पक्क्या बसलेल्या. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पाहिजे, पाथवे आहे एम्फिबोलिक पाथवे आहे. मग आपण बघूया ग्लायोक्झायलेट बायपास. वही पेन असेल तर तुम्ही काढून घ्या. ग्लायोक्झायलेट बायपास हा टीसीएस सायकलचाच पार्ट आहे. आपली नेहमीची टीसीएस सायकल काढलेली आहे बघा. हे पायरुविक ऍसिड पासून होऊ दे किंवा फॅटी ऍसिड पासून सेलमध्ये ऍसिटिल कोए तयार होतो. कर्सर मध्ये घेते तिथे.
हा फॅटी ऍसिड पासून ऍसिटिल कोए तयार होतो. हा लास्ट मॉलिक्यूल जो आहे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड याच्याबरोबर कंडेन्स होतो आणि तयार होतं सिट्रिक ऍसिड. मी आधी तुम्हाला TCA सायकल सांगते. एन्झाईमचं नाव आहे सिट्रेट सिंथेज. मग ह्या सिट्रेट पासून पहिल्यांदा आयसोसिट्रेट तयार होतं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम अकोनिटेज. मग ह्या आयसोसिट्रेट पासून तयार होतं अल्फा किटोग्लुटारिक ऍसिड. हे जे अल्फा किटोग्लुटारिक ऍसिड आहे हे काढून घेतलं जातं बाहेर. हे कशासाठी? ग्लुटामिक ऍसिड ग्लुटामाइन सिंथेसिससाठी. या अल्फा किटोग्लुटारिक ऍसिड पासून पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल सक्सिनिल कोए मॉलिक्यूल तयार होतो आणि मग सक्सिनिक ऍसिड होतं. आणि ह्या सक्सिनिक ऍसिड पासून मग होतं फ्युमॅरिक ऍसिड, मग होतं मॅलिक ऍसिड आणि मग होतं ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड आणि परत ते फ्यूज होतं. आणि ही TCA सायकलची ही तुम्ही गेल्या वर्षी शिकलेली तुम्हाला माहित असलेला पाथवे आहे. आता आपण जो बघणार आहे ग्लायोक्झायलेट बायपास, तुम्ही दोन्ही काढून घ्यायचे आहेत. ग्लायोक्झायलेट बायपास पण काढायचं आहे. तर ते त्यातली जी ग्रीन कलरचे काढलेले आहेत हे ग्लायोक्झायलेट बायपासचे एन्झाईम आहेत. तिथे सुद्धा द ऍसिटिल कोए कंडेन्सेस विथ ऑक्झॅलो ऍसिटेट टू फॉर्म द सिट्रेट. पहिल्या सुरुवातीला सिट्रिक ऍसिड तयार होतं. एन्झाईमचं नाव आहे सिट्रेट सिंथेज. सिंथटेज कधी म्हणायचं आणि सिंथेज कधी म्हणायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. जेव्हा ATP लागतं तेव्हा सिंथटेज आणि ATP लागत नाही त्यावेळेला सिंथेज. मग हे सिट्रेट जे तयार झालेलं आहे, सिट्रिक ऍसिड तयार झालेला आहे, हा TCA सायकल मधलं एन्झाईम आणि ग्लायोक्झायलेट पाथवे मधलं एन्झाईम एकच आहे. मग हे सिट्रेटचं परत कन्व्हर्जन आयसोसिट्रेट मध्ये होतं. मध्ये तुम्हाला पाथवे शिकताना गेल्या वर्षी तुम्ही शिकलाय, मध्ये एक इंटरमिजिएट तयार होतं सिस अकोनिटिक ऍसिड. इथं पहिल्यांदा एक पाण्याचा मॉलिक्यूल बाहेर काढला जातो आणि परत आत घातला जातो. एन्झाईमचं नाव आहे अकोनिटेज. तोच एन्झाईम ते काम करतो आणि तयार होतं आयसोसिट्रेट. परत एकदा ह्या 2-3 रिएक्शन लिहा. ऑक्झॅलो ऍसिटेट मॉलिक्यूल TCA सायकलचा किंवा ग्लायोक्झायलेट बायपासचा लास्ट प्रोडक्ट आहे. इट कंडेन्स विथ द ऍसिटिल कोए. एकमेकांबरोबर हे कंडेन्स होतात आणि तयार होतं सिट्रेट. सिट्रेट तयार झालं म्हणून एन्झाईमचं नाव आहे सिट्रेट सिंथेज. या सिट्रेट पासून सिट्रेटचा आयसोमर बनवला जातो, त्याला आयसोसिट्रेट म्हणतात किंवा आयसोसिट्रिक ऍसिड म्हणतात. एन्झाईमचं नाव आहे अकोनिटेज. आता ग्लायोक्झायलेट बायपास मध्ये काय होतं, या खालच्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या जातात. दिस आयसोसिट्रेट स्प्लिट होतो, ब्रेक होतो. हा 6 कार्बनचा मॉलिक्यूल आहे, तो तुटतो आणि तयार होतं ग्लायोक्झायलेट अँड सक्सिनेट. ग्लायोक्झायलेट अँड सक्सिनेट. आणि हे जे एन्झाईमचं नाव आहे त्याचं नाव आहे आयसोसिट्रेट लायेजेस. लिसिस करतं आयसोसिट्रेटचं, ब्रेक करतो म्हणून त्याला आयसोसिट्रेट लायेज म्हणतात आणि तयार होतं सक्सिनेट आणि ग्लायोक्झायलेट. आता नीट लक्ष द्या, हे ग्लायोक्झायलेट मध्येच तयार झालेलं आहे म्हणून त्याला ग्लायोक्झायलेट. आणि हा सगळा आपण परत एकदा त्या मुक्कामीच पोचणार आहोत. निघणार आहे इथनं आणि ही TCA सायकल ज्या मुक्कामाला जाते त्याच मुक्कामाला आपण पोचणार आहोत. परंतु पोचताना आपण बायपास घेतलेला आहे, लांबच्या रस्त्याच्या ऐवजी शॉर्टकट काढलेला आहे की ज्या शॉर्टकट मध्ये ग्लायोक्झायलेट भेटतं म्हणून पाथवेचं नाव दिलेलं आहे ग्लायोक्झायलेट बायपास. ग्लायोक्झायलेटच्या बायपास आहे हा. आणि हे ग्लायोक्झायलेट मध्येच तयार झालं, त्यांनी तो शॉर्टकट मिळाला म्हणून पाथवेला नाव दिलेलं आहे ग्लायोक्झायलेट. नाउ दिस ग्लायोक्झायलेट इट इज ऍडेड, इथे लिहायचं राहिलं, इट इज ऍडेड विथ 1 more मॉलिक्यूल ऑफ ऍसिटिल कोए. तुम्ही तेवढं लिहून घ्या. इथे इट इज ऍडेड विथ 1 more मॉलिक्यूल ऑफ ऍसिटिल कोए. एन्झाईमचं नाव आहे मॅलेट सिंथेज. सेम ऍसिटिल कोए सारखी सिट्रेट सिंथेज सारखी रिएक्शन आहे. इट इज ऍडेड विथ द ऍसिटिल कोए टू फॉर्म मॅलेट सिंथेज. हे मॅलेट तयार झालं.
आणि हे मॅलेट जे तयार झालं त्याचं डिहायड्रोजनेशन होऊन ऑक्झॅलो ऍसिटेट तयार झालं. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हीच रिॲक्शन इकडनं लांबनं गेली काय जवळनं गेली काय, काय फरक पडला? याच पद्धतीने जर होणार आहे, हेच जर तयार करायचं असेल तर ग्लायोक्झायलेट बायपासचा काय उपयोग आहे? तर महत्वाचा उपयोग इथे आहे दाखवलेला आहे बघा. दिस ऑक्झॅलो ऍसिटेट, तुम्ही इथे लिहिताना फॉस्फोएनॉल पायरुवेट दाखवा, याला स्टार करा आणि इथे तुम्ही लिहा अनाप्लोरॉटिक रिॲक्शन. या रिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत. एरवी त्या उलट्या या टीसीए सायकलला रेटला त्या आत येतात, पण इथे त्याचा फायदा काय होतो? दिस ऑक्झॅलो ऍसिटेट इज कन्व्हर्टेड टू फॉस्फोएनॉल पायरुवेट आणि इथं तुम्ही बाणाच्या इथे लिहा ग्लुकोनिओजेनेसिस आणि हा ग्लुकोज तयार झाला, सेलला मिळाला ग्लुकोज. आणि हा कशामुळे त्याला मिळू शकला? इट इज बिकॉज ऑफ द ग्लायोक्झायलेट बायपास. ग्लायोक्झायलेट बायपास मध्ये तो परत मिळाला. मी परत एकदा तुम्हाला दोन्ही सायकल शॉर्ट मध्ये सांगते. पहिलं आहे कार्बोहायड्रेट असू दे किंवा फॅटी असू दे, तयार होईल ऍसिटिल कोए. ते ऑक्झॅलो ऍसिटेट ह्या शेवटच्या प्रॉडक्ट बरोबर कंडेन्स होतो, फ्यूज होतो. एन्झाईमचं नाव सिट्रेट तयार करणारा आहे म्हणून सिट्रेट सिंथेस तयार झालं सिट्रेट. त्याचा आयसोमर तयार होतो आयसोसिट्रेट विथ द हेल्प ऑफ एन्झाईम अकोनिटेज. त्याच्यापासून अल्फा किटोग्लुटारेट होतो, सक्सिनिल कोए होतं मध्ये, सक्सिनेट, फ्युमॅरेट, मॅलेट आणि परत ऑक्झॅलो ऍसिटेट. ही टीसीएस सायकल आहे आपली नॉर्मल. पण ग्लायोक्झायलेट बायपास मध्ये काय होतं? सिट्रेट पासून आयसोसिट्रेट नेहमीप्रमाणे तयार होतं, बट दॅट आयसोसिट्रेट इज स्प्लिट. ते दोन प्रॉडक्ट मध्ये स्प्लिट होतं. एक होतं सक्सिनेट आणि दुसरं होतं ग्लायोक्झायलेट. आता नीट मगाशी सांगितलेलं वाक्य परत एकदा सांगते. आपल्याला मुक्कामी इथंच पोहोचायचं आहे, आपल्याला ऑक्झॅलो ऍसिटेटच तयार करायचं आहे, परंतु आपण हा लांबचा रस्ता घेण्याच्या ऐवजी सेलनी काय केलंय? शॉर्टकट घेतलाय, बायपास घेतलाय आणि मध्ये तयार झालेला प्रॉडक्ट ग्लायोक्झायलेट आहे. देअरफॉर द नेम इज गिव्हन ग्लायोक्झायलेट बायपास. अँड देन दॅट ग्लायोक्झायलेट कंडेन्स. एक मिनिट, एक सांगायचा पॉईंट राहिला. हे जे आयसोसिट्रेट स्प्लिट होऊन सक्सिनेट तयार झालेलं आहे, हे परत टीसीएस सायकल मध्ये घुसू शकतं किंवा ते सायटोप्लाझम मध्ये काढून घेऊन त्याच्यापासून पण ग्लुकोज बनवता येऊ शकतो सेलला. हे त्याचे फायदे आहेत. त्याला ग्लुकोज मिळवणं हे त्याचं इंटेन्शन आहे. आणि आता हा जो ग्लायोक्झायलेट आहे त्याच्यामध्ये अजून एक ऍसिटिल कोए ऍड होईल. तुम्ही जर लिहित असाल वही पेन घेऊन तर बाण करून दाखवा. ऍडिशन ऑफ ऍसिटिल कोए, मॅलेट सिंथेज एन्झाईम आहे, तयार होतं मॅलेट. आणि ह्या मॅलेटचं डिहायड्रोजनेशन होऊन ऑक्झॅलो ऍसिटेट होतं. हे जे ऑक्झॅलो ऍसिटेट आहे आयदर टीसीए मध्ये जाईल किंवा ग्लायोक्झायलेट बायपास मध्ये जाईल. पण महत्वाचा रोल काय आहे? फ्रॉम दिस ऑक्झॅलो ऍसिटेट फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड इज प्रोड्यूस, which is the main component needed for the gluconeogenesis to synthesize the glucose. आणि ही जी रिॲक्शन आहे, आता मी बाण काढतीये, ही रिॲक्शन काल तुम्हाला काढून दाखवलेली आहे. फॉस्फोएनॉल पायरुवेट प्लस एटीपी इथे आपण बघितलेलं आहे की त्याच्यापासून तयार होते ऑक्झॅलो ऍसिटेट. हे अनाप्लोरॉटिक रिॲक्शनच्या मदतीने, अनाप्लोरॉटिक रिॲक्शन ह्या रिव्हर्सिबल रिॲक्शन्स आहेत आणि त्याच्या मदतीने हे फॉस्फोएनॉल पायरुवेट मिळेल आणि फॉस्फोएनॉल पायरुवेट मिळालं की सेलला ग्लुकोज मिळेल. आणि त्यामुळे पाथवे मध्ये तुम्ही जर बघितलं, सिट्रेट सिंथेस टीसीएचच एन्झाईम आहे, अकोनिटेस टीसीएचच एन्झाईम आहे आणि मॅलेट सिंथेस टीसीएचच एन्झाईम आहे. फक्त आयसोसिट्रेट लायेज आणि मॅलेट सिंथेज ही दोन एन्झाईम ही ग्लायोक्झायलेटची आहेत. त्यामुळे ग्लायोक्झायलेट बायपासवर जवळजवळ बरेच वेळेला प्रश्न आलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एमसीक्यू ला पण बरेच प्रश्न येऊ शकतील. किती रिॲक्शन्स आहेत, त्यातले किती एन्झाईम्स हे स्पेसिफिक फॉर ग्लायोक्झायलेट आहेत, किती स्पेसिफिक फॉर टीसीए आहेत, हे आपल्याला याच्यावर विचारता येऊ शकेल. सर्वांना पाथवे कळला असेल तर आपण पुढे जाऊया. मुद्दाम मी स्ट्रक्चर घेतली नाही त्याची, हा पाथवे असा लिहिला तरी चालेल.
ही स्ट्रक्चर तिथे नेटवर अवेलेबल आहे, ती घेतली, पण याच्या डिटेलमध्ये आपल्याला लिहित बसलं नाही तरी चालणार. हे बघा इथं दाखवलेलं आहे, ऍसिटिल कोए एक ऍड होतो इथे. इथे ऍसिटिल कोए ऍड होतो आणि देर इज अ प्रोडक्शन ऑफ मॅलेट, आणि मॅलेट पुढे जातं ऑक्झॅलो ऍसिटेट मध्ये आणि परत सिट्रेट सिंथेसच्या मदतीने तयार होतं. दिस इज द ग्लायोक्झायलेट बायपास. आता रिएक्शन्स इन डिटेल बघूया. If the organism they are supplied with the 2 carbon compound as the carbon source, first 2 preparative steps are operated to synthesize the acetyl CoA. डायरेक्ट तो कार्बन कंपाऊंड जो आपल्याकडे दिलेला आहे ऍसिटेट किंवा एथेनॉल आहे तसाच त्याच्यात घुसू शकणार नाही. पहिल्यांदा प्रिपरेशन करून घ्यावी लागेल. कोणाला तयार करून घ्यावं लागेल? ऍसिटिल कोए तयार करून घ्यावा लागेल. आणि तो ऍसिटिल कोए तयार करण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्यांना प्रिपरेटिव्ह स्टेप म्हणतात. प्रिपरेशन फॉर ग्लायोक्झायलेट बायपास हे पण तुम्हाला लिहावं लागेल. समजा ऍसिटेट हा सबस्ट्रेट असेल तर काय होणार? ऍसिटेट इट रिॲक्ट्स विथ द कोएन्झाइम ए. नेहमी कोएन्झाइम हे एसएच फॉर्म मध्ये असतं. इट इज ऍडेड विथ, इट रिक्वायर 1 एटीपी मॉलिक्यूल. एटीपी रिलेटेड आहे की कायनेज, आणि हे सल्फर लिंकेज आहे त्याच्यात, म्हणून ऍसिटेट थायोकायनेज. लक्षात एन्झाईमचं नाव कसं ठेवायचं? एटीपी एडीपी रिलेटेड रिएक्शन असली की डोळे झाकून कायनेज. कुणाचं कायनेज झालंय? तर ऍसिटेटचं. फॉस्फोरस ग्रुप कुणाला लागलाय? तर ऍसिटेट लागला. पण साधं कायनेज का नाही? कारण इथे सल्फर लिंकेज आहे आणि म्हणून त्याला ऍसिटेट थायोकायनेज तयार झाला. ऍसिटिल कोए आणि 2 एनर्जी तिथे एटीपी टू एडीपी, एडीपी टू एएमपी इतकी एनर्जी वापरली गेली. एएमपी प्लस पीपीआय तयार झालं. हे कधी? फक्त ऍसिटेट हा कार्बन असेल तर. पण इथेनॉल हा कार्बन दिला तर इथेनॉल पासून पहिल्यांदा त्यांना ऍसिटेट करून घ्यावं लागेल आणि परत ऍसिटेट साठीची ही रिएक्शन करावी लागेल. तर ती रिएक्शन कशी होती बघा. एथेनॉल गेट ऍडेड विथ द एनएडी आणि ही अल्कोहोल डिहायड्रोजनेज. एनएडीचं रिडक्शन NADH2 मध्ये होत आहे. एथेनॉल पासून पहिल्यांदा ऍसिटाल्डिहाइड तयार केलं जाईल आणि ह्या ऍसिटाल्डिहाइड पासून ऍसिटेट तयार करून घेतलं जाईल. ऍसिटेट तयार होईल, ऍसिटिक ऍसिड तयार होईल. तिथे सुद्धा अजून एक NAD मॉलिक्यूल वापरला जाईल. एन्झाईमचं नाव आहे ऍसिटाल्डिहाइड डिहायड्रोजनेज. नेहमी ज्याचं डिहायड्रोजनेशन झालेलं आहे, इथे बघा अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन झालं म्हणून एन्झाईमचं नाव अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. आणि इथं ऍसिटाल्डिहाइडचं म्हणजे ऍसिटाल्डिहाइड पासून 2 हायड्रोजन काढले म्हणून ऍसिटाल्डिहाइड डिहायड्रोजिनेज आणि तयार झालं ऍसिटेट. परत एकदा आपल्याला रिएक्शन थोड्या डिटेलमध्ये बघायचे आहेत, पण ती बघण्यापूर्वी पहिल्यांदा त्या ह्याच्यापासून ऍसिटेट पासून किंवा इथेनॉल पासून पहिल्यांदा ऍसिटिल कोए तयार करावा लागेल आणि म्हणून त्या प्रिपरेटिव्ह स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये ऍसिटेट थायोकायनेजच्या मदतीने ऍसिटेटचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोए मध्ये होतं आणि दुसरं आपण एथेनॉल जर सबस्ट्रेट असेल तर काय होईल? एथेनॉल टू ऍसिटाल्डिहाइड टू ऍसिटेट अशी आधी स्टेप वडील. दोन्ही ठिकाणी NADचं रिडक्शन NADH2 मध्ये होतं आणि याच्यामधनं 2 हायड्रोजन काढले म्हणून अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. याच्यातले 2 हायड्रोजन काढले म्हणून ऍसिटाल्डिहाइड डिहायड्रोजिनेज आणि आता तयार झालं ऍसिटेट. परत आणि एक रिएक्शन होईल. ऍसिटेट प्लस कोएन्झाइम ए प्लस ATP ऍसिटेट थायोकायनेज. देर इज अ प्रोडक्शन ऑफ ऍसिटिल कोए प्लस AMP प्लस PPI. ह्या पद्धतीने एकदा तुम्हाला भले अल्कोहोल खायला देऊ देत किंवा ऍसिटेट खायला देऊ देत तयार करून घेतलं जातं ऍसिटिल कोए. आता आपल्याला ह्या रिएक्शन थोडक्यात बघायच्या आहेत. स्टेप्स ऑफ द ग्लायोक्झायलेट बायपास. The acetyl CoA it condense with the last product of TCA cycle, that is oxaloacetic acid, to form the citrate. The name of enzyme is citrate synthase. मगाशी मी हे सांगितलं ते निबंध वजा आपल्याला लिहायचं आहे. Citrate is then converted to its isomer as a isocitrate with the help of enzyme aconitase.
देन द आयसोसिट्रेट इज स्प्लिट इंटू टू मॉलिक्यूल. पाथवे मध्ये दाखवलं आयसोसिट्रेट स्प्लिट होतो, ब्रेक होतो. एक होतं ग्लायोक्झायलेट तयार आणि एक होतं सक्सिनेट तयार. इट इज स्प्लिट इंटू ग्लायोक्झायलेट अँड सक्सिनेट with the help of enzyme isocitrate lyasase. एन्झाईमची नावं मुद्दाम बोल्ड केली आहेत मी, isocitrate lyasase. The enzyme is present only in the organism which can use two carbon compound as the carbon source. ज्यांना टू कार्बन कंपाऊंड कार्बन सोर्स म्हणून वापरता येतो त्यांच्याकडेच फक्त एन्झाईम आहे. आता काय झालेलं आहे, ते स्प्लिट झालं ग्लायोक्झायलेट आणि सक्सिनेट. आता इथं जे सक्सिनेट तयार झालेलं आहे त्याला दोन अल्टरनेटिव्ह आहे. त्यात इट हॅज टू अल्टरनेटिव्ह. तो काय करू शकेल, दॅट सक्सिनेट मे कम आउट ऑफ द, म्हणजे तो कुठला कंपोनंट आहे त्या सायकल मधनं तो बाहेर पडेल. इट विल कम इन द सायटोप्लाझम फॉर द बायोसिंथेटिक रिएक्शन अँड फ्रॉम विच द ग्लुकोज कॅन बी सिंथेसाइज, or it may be enter in the mitochondria in eukaryotes for TCA cycle. तो परत TCA सायकल मध्ये जाऊ शकेल टू फॉर्म फ्युमॅरेट अँड मॅलेट. परत एकदा लक्ष द्या, आयसोसिट्रेट तयार झालेलं आहे ते स्प्लिट होणार आहे. स्प्लिट झालं की एक व्हील काय तयार, ग्लायोक्झायलेट, आणि एक तयार व्हील सक्सिनेट. आता हे जे सक्सिनेट आहे त्याला दोन अल्टरनेटिव्ह आहे. ते सक्सिनेट मायटोकॉन्ड्रियामध्ये जाऊन आपल्या नेहमीच्या TCA सायकल मध्ये जाऊ शकतं आणि त्या TCA सायकल मध्ये फ्युमॅरेट, मॅलेट आणि ऑक्झॅलोएसिटेट असं पण ते जाऊ शकतं, किंवा ते तिथनं बाहेर पडेल आणि येईल सायटोप्लाझम मध्ये, त्याच्यापासून परत सेल ग्लुकोज तयार करून घेऊ शकतो. हे दोन अल्टरनेटिव्ह आहेत. पुढची रिएक्शन आहे, द ग्लायोक्झायलेट इज वन ऑफ द इंटरमिजिएट formed in the TCS, in this cycle, and therefore the pathway is called as the glyoxylate bypass. त्याला नाव का दिलं हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. पुढची रिएक्शन आहे, glyoxylate then condenses with one more molecule of acetyl CoA to form the malate. तो परत एकदा अजून एका असिटिल कोए बरोबर रिॲक्ट होतो आणि तयार होतं मॅलेट, आणि एन्झाईमचं नाव आहे मॅलेट सिंथेज. आणि आता हे जे मॅलेट आहे देन इट इज कन्व्हर्टेड टू ऑक्झॅलोएसिटेट विथ द हेल्प ऑफ एन्झाईम मॅलेट डिहायड्रोजिनेज. ते मॅलेट डिहायड्रोजिनेजच्या मदतीने ऑक्झॅलोएसिटेट तयार होईल. आता पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, ऑक्झॅलोएसिटेट फॉर्म हॅज अ टू अल्टरनेटिव्ह. The oxaloacetate, as usual, it can condense with one more acetyl CoA to form a citrate, or it may enter in the TCA or may enter in the glyoxylate bypass. तो जो ऑक्झॅलोएसिटेट तयार झालेला आहे त्या ऑक्झॅलोएसिटेटला दोन अल्टरनेटिव्ह आहे. एक नेहमीप्रमाणे तो सिट्रेट तयार करेल आणि भले तो TCA किंवा ग्लायोक्झायलेट बायपास मध्ये जाईल, पण आपण हा पाथवे जो शिकतोय तो रेड कलरचं खालचं आहे ते महत्वाचं आहे. मेनी ऑफ द ऑक्झॅलोएसिटेट मे अंडरगो रिव्हर्सिबल अनाप्लोरॅटिक रिएक्शन, and from that anaplerotic reaction phosphoenol pyruvic acid is produced, and once the phosphoenol pyruvic acid is produced, it is by gluconeogenesis glucose is formed. त्याच्यापासून ग्लुकोज तयार केलं जातं, विच इज द मेजर सेंट्रल कार्बन, की ज्याच्यापासून ऑल सेल्युलर कार्बन स्केलेटन कॅन बी सिंथेसाइज फ्रॉम ग्लुकोज इन. तयार झालेल्या ज्या पदाच्या अनॅप्लोरॅटिक रिएक्शन पासून फॉस्फोएनॉल पायरुवेट झाला आणि त्याच्यापासून ग्लुकोनिओजेनेसिसनी जो ग्लुकोज तयार झाला, तो ग्लुकोज तयार झाला की सेलला पुढच्या गोष्टी सोप्या होणार आहेत. आणि हा सगळा ग्लायोक्झायलेट बायपासचा आपला जो आहे त्याचा अट्टहास आहे एवढ्यासाठी आहे, त्याच्यापासून आपल्याला तयार करायचं आहे ग्लुकोज. त्यामुळे ही महत्वाची आहे. हे जो ऑक्झॅलोएसिटेट तयार झालेलं आहे ते बाय anaplerotic reaction it is converted into phosphoenol pyruvic acid, and by gluconeogenesis ग्लुकोज इज फॉर्म. सेलला ग्लुकोज मिळाला की काही लागत नाही, त्याची सगळी मशिनरी ग्लुकोज वापरायसाठी रेडी आहे आणि कार्बन स्केलेटन तो त्याचा तयार करू शकतो.
आता आपण बघणार आहोत कंपॅरिझन बिटवीन TCA सायकल अँड ग्लायोक्झायलेट बायपास. या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे आपल्याला बघायचं आहे. आउट ऑफ अबव 5 स्टेप, 2 स्टेप्स आर युनिक फॉर ग्लायोक्झायलेट बायपास. ग्लायोक्झायलेट बायपास साठी दोनच रिॲक्शन युनिक आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितले, आयसोसिट्रेट लायजेस आणि दुसरा मॅलेट सिंथेज. या फक्त दोन रिॲक्शन आहेत, दोन स्टेप्स आहेत, त्या फक्त ग्लायोक्झायलेट बायपास साठी आहेत. रिमेनिंग ऑल रिॲक्शन दे आर कॉमन फॉर TCA सायकल. एकूण 5 रिॲक्शन्स आहेत. या 5 रिॲक्शन पैकी फक्त 2 रिॲक्शन जे आहेत दे आर युनिक, दे आर स्पेशल फॉर ग्लायोक्झायलेट बायपास, while remaining 3 reaction they are common for TCA and ग्लायोक्झायलेट बायपास. कंपॅरिझन बघतोय आपण. आता इथे पुढचा बघा. इन केस ऑफ TCA सायकल, 2 कार्बन ऍसिटिल कोए which is completely oxidized to form to release 2 CO2 molecule in different reaction. तुम्हाला TCA सायकल सगळी खालची जर आठवत असेल तर त्याच्यामध्ये 2 रिॲक्शन अशा आहेत. आत येणारा मॉलिक्यूल आहे ऍसिटिल कोए, स्ट्रक्चर आहे CH3 C डबल बॉन्ड OS कोए. मग CH3 मध्ये एक कार्बन आहे, C डबल बॉन्ड O मध्ये एक कार्बन आहे. हे दोन्हीही कार्बन ह्या TCA सायकल मध्ये 2 कार्बन CO2 च्या फॉर्म मध्ये रिलीज होतात. त्या कार्बनचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं, 2 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल तयार होतात आणि बाहेर टाकले जातात. आता पुढचं वाक्य नीट लक्ष द्या. व्हाईल इन ग्लायोक्झायलेट बायपास all the CO2 releasing reactions are omitted or bypassed, and thus the 2 carbon compound entered is not oxidized to obtain the energy, rather it is channeled to generate the glucose as the major carbon needed for the biosynthetic reaction, and thus it is an anabolic reaction, while the TCA cycle is the amphibolic reaction. हा पॉइंट समजावून सांगण्यासाठी मी परत एकदा थोडस पाथवेकडे जाते. इथे ह्या पाथवेमध्ये तुम्ही बघाल, इथे CO2 आयसोसिट्रेटचा अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड मध्ये होताना हा एक CO2 बाहेर पडलेला आहे आणि हा लगेच पुढच्या रिॲक्शन मध्ये दुसरा CO2. म्हणजे ह्या TCA सायकल मध्ये जिथे CO2 रिलीज होईल, ह्या ग्लायोक्झायलेट बायपासचा इंटरेस्टच नाहीये. ग्लायोक्झायलेट बायपासला एनर्जी मिळवण्यात इंटरेस्ट नाही, त्याला CO2 ग्लुकोजचं म्हणजे ऍसिटिल कोएचं कम्प्लीट ऑक्सिडेशन करण्यात इंटरेस्टच नाहीये. त्या CO2 रिलीजिंग स्टेप्स त्यांनी ओमिटच केलेले आहेत आणि तो कुठं वळलाय, इकडं वळलाय. या सगळ्या स्टेप ओमिट केल्या आहेत, बायपास दिलाय त्याला. या सगळ्या स्टेप मध्ये त्यांना इंटरेस्ट नाही. इथे बघा, इथे एक GTP मॉलिक्यूल तयार होतो ATP, ते पण त्यांच्या डोक्यात नाहीये. त्याला काय केलंय त्यांनी, ह्या सगळ्या स्टेप ओमिट केले आणि डायरेक्टली इट इज कन्व्हर्टेड टू मॅलेट टू ऑक्झॅलोएसिटेट टू ग्लुकोज. आणि त्यामुळे ग्लायोक्झायलेट बायपास जो आहे इट इज अनाबोलिक रिॲक्शन, व्हाईल द TCA सायकल इट इज अँफिबोलिक, इट इज अ कॅटाबोलिक ऑल्सो. त्यामुळे हा मुद्दा तुम्हाला कळावा म्हणून मी थोडी मागे गेले. TCA anaplerotic reaction, glyoxylate bypass, it is a strict anabolic reaction and it is amphibolix. आता पुढचा डिफरन्स बघा. इन केस ऑफ TCA सायकल ओनली 1 मॉलिक्यूल ऑफ ऍसिटिल कोए एंटर. फक्त एकदा स्टार्टिंग पॉइंटला ऍसिटिल कोए एंटर होतो, परंतु ग्लायोक्झायलेट बायपास मध्ये मात्र 2 मॉलिक्यूल्स एंटर होतात ऍसिटिल कोएचे. पर सायकल मध्ये 2 वेळेला ऍसिटिल कोए एंटर होतो, एक एंट्री पॉइंटला, एक मॅलेट सिंथेसच्या इथे, अशी 2 वेळेला ऍसिटिल कोए एंटर होतो आणि इथे मात्र फक्त एकच एंटर होतो. हे जे दोन्ही पाथवे आहेत, वन माइट थॉट दॅट बोथ द सायकल्स आर ऑपरेटेड ऍट वन साइट ओनली. आपल्याला असं वाटेल की दोन्ही इतके एकसारखे आहेत तर एकेच ठिकाणी ते ऑपरेट होत असतील, तर तसं होत नाही. इन केस ऑफ यूकॅरियोट, TCA cycle is operating in mitochondria, while the glyoxylate bypass is operated in special organelle glyoxysomes. हे तुम्ही
प्लॅन मध्ये वगैरे शिकला असाल, ग्लायोक्झिझोम हा स्पेशल त्यांच्याकडे एक पार्ट असतो. व्हाईल इन प्रोकॅरियोट्स, आता हे असलं मायटोकॉन्ड्रिया, ग्लायोक्झिझोम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असलं बॅक्टेरियांकडे नाहीच आहे, ते प्रोकॅरियोटिक आहे. मग त्यांनी काय करायचं? इन prokaryotes like E. coli, both cycles are operated in the cytoplasm only. But the three reactions which are common, तीन रिएक्शन त्याच्या ज्या कॉमन आहेत, सिट्रेट सिंथेसची आहे, अकोनिटेज आहे आणि मॅलेट डिहायड्रोजिनेज, ह्या तिन्हीकडे कॉमन असणारे जे तीन एन्झाईम्स आहेत, तीन रिएक्शन्स आहेत दोन्हीकडे कॉमन असणारे, दे आर ऑपरेटेड विथ डिफरंट आयसो एन्झाईम्स. म्हणजे सिट्रेट सिंथेस साठी ए सिट्रेट सिंथेस ए आणि सिट्रेट सिंथेस बी पासून ग्लायोक्झायलेट बायपास, अशी त्यांच्यासाठी आयसो एन्झाईम्स, एन्झाईमची जुळे भाऊ असतात. त्या एन्झाईमच्या मदतीने एक स्पेसिफिक फॉर टीसीए आणि दुसरा स्पेसिफिक फॉर ग्लायोक्झायलेट बायपास. एक मिनिट. आणि शेवटचा मुद्दा आहे एटीपी किती जनरेट होतात टीसीए सायकल मध्ये? टोटल 12 एटीपी. आणि इथे हे NADH2 आणि FADH2 तयार झाल्यामुळे 5 एटीपी जनरेट होतात. आता तुम्ही आम्ही वर्टिब्रेट्स कांट यूज 2 कार्बन कंपाऊंड और फॅट. नुसतं आपण जर फॅटच खायचं ठरवलं, तूप, लोणी असंच जर खायचं ठरवलं, वी कांट सर्वाइव्ह, आपण जगू शकणार नाही. इट कांट बी यूज ॲज अ कार्बन आणि एनर्जी सोर्स बिकॉज दे टोटली लॅक द एन्झाईम ऑफ ग्लायोक्झायलेट बायपास. तुमच्या आमच्याकडे ग्लायोक्झिझोम, ग्लायोक्झायलेट बायपास असली काही भानगड नाही. आपल्याला टीसीएस सायकल हीच आहे आणि आपल्याला कार्बन ग्लुकोज खाल्ल्याशिवाय, म्हणजे ग्लुकोज म्हणजे तुम्ही बटाटे वडे खा किंवा पोळी खा किंवा भात खा, आपल्याला ग्लुकोज खाणं गरजेचं आहे, कार्बोहायड्रेट खाणं गरजेचं आहे. आता लास्ट पॉइंट आहे याच्यातला, सिग्निफिकन्स ऑफ ग्लायोक्झायलेट बायपास. In plants, the glyoxysomes are present with full machinery of glyoxylate bypass. आता मी मुद्गात इथे उद्गारवाचक चिन्ह लिहिलेली आहेत. One might surprise that what is the necessity of glyoxysomes for plants which themselves are photosynthetic. आपण हा सगळा उपद्व्याप, सगळा खटाटोप कशासाठी केलेला आहे? ग्लुकोज तयार करायला. आणि आपल्याला माहितीये फोटोसिंथेटिक रिएक्शन, फोटोसिंथेसिस अशी रिएक्शन आहे की जिथे CO2 आणि पाण्यापासून ग्लुकोज मिळतं. सगळ्या वनस्पती ह्या फोटोसिंथेटिक आहेत आणि असं असून सुद्धा त्यांना ग्लायोक्झिझोमची काय गरज आहे, त्यांना ग्लायोक्झायलेट बायपासची काय गरज आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मुद्दा कळला का बघा? सर्व जीव जे आहेत पृथ्वी तलावर, ते सगळे आपण ह्या वनस्पतीवर अवलंबून आहे. मग तुम्ही लहानपणापासून फूड चेन शिकलेला असाल, भले वाघ असेल, सिंह असेल, हा काही गवत खाणार नाही, पण तो गवत खाणाऱ्या प्राण्यांना खाणार आहे. त्यामुळे जर ते प्राणी नसतील तर सिंह आणि वाघ जगू शकणार नाहीत. तसं आहे. त्यामुळे वनस्पती हेच मेन फूड चेन मधले आपल्याला प्रोड्युसर आहेत. ते आपल्याला सगळ्यांना अन्नाचा पुरवठा करतायत आणि तरी त्यांना ग्लायोक्झिझोम लागतोय, तरी त्यांना ग्लायोक्झायलेट बायपास लागतोय. तर का लागतोय ते आपण बघूया. Plants are being photosynthetic. They can synthesize their own carbon glucose. त्यांचा त्यांना ग्लुकोज तयार करायला येतो. Thus in plants, the glyoxysomes are not present or remain active for all time of life cycle. त्यामुळे जे असे मोठी वनस्पती आहेत, मोठे मोठे वृक्ष झालेले आहेत, झाडं तयार झालेली आहेत, त्यांच्याकडे ग्लायोक्झिझोम हे प्रेझेंट नसतं म्हणा, ते व्हॅनिश होतं किंवा ते इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये राहतं. बट आर वेल डेव्हलप्ड अँड ऍक्टिव्हली वर्किंग ऍट द टाइम ऑफ सीड जर्मिनेशन.
सीड जर्मिनेशनची जी क्रिया होणार आहे, आपण कुठलंही बी घ्या, जमिनीत खोचणार आहोत आणि ते जमिनीत खोचण्यानंतर काय होणार आहे तुम्हाला माहितीये, शूट आणि रूट असं तयार होतं आणि ते रूट खाली जाईल, सगळ्या शोषेल आणि शूट वर येईल आणि त्याला 2 पानं जेव्हा येतील तेव्हा फोटोसिंथेसिस चालू होणार आहे. पण ही जी मधली सगळी प्रोसेस आहे, सीड जर्मिनेट होणं, त्याच्यापासून रूट तयार होणं, थोडं शूट तयार होणं आणि ती पानं येणं, इथपर्यंत त्यांना ग्लुकोज कुठनं मिळणार? At that time, when during the seed germination, especially in the lipid-rich seeds, they undergoing the germination, then photosynthesis is not possible. त्यावेळेला फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही, त्यांना पानं असत नाहीत बियांना. At that time, seed contains lipids as the carbon and energy source. आपण जी ज्याच्यापासून तेल काढतो, तेल बिया, त्यामध्ये मेनली हा मेन आहे, पण मॅक्झिमम सगळ्या वनस्पतींमध्ये ग्लायोक्झिझोम हे नेहमी कुठे ऍक्टिव्ह असतं, सीड जर्मिनेशनच्या वेळेला. ऍट दॅट टाइम सीड कंटेन्स बोथ मायटोकॉन्ड्रिया अँड ग्लायोक्झिझोम. त्या सीड मध्ये मायटोकॉन्ड्रिया पण असतं आणि ग्लायोक्झिझोम पण असतं. and it is in full active form. The acetyl CoA formed from the lipid. हे लिपिड जे आहे, फॅटी ऍसिड आहेत, त्याच्यापासून ऍसिटिल कोए तयार होतं. ते ऍसिटिल कोए TCA सायकलला जातं आणि एनर्जी जनरेट करून देतं सीडना आणि उरलेलं काही ऍसिटिल कोए एंटर इन द ग्लायोक्झिझोम टू जनरेट द ग्लुकोज, which is the major carbon for generating other major carbon skeleton. And therefore, while after germination, एकदा का जर्मिनेशन झालं, त्यांना पानं फुटली, पानं यायला लागली, पानं मोठी मोठी व्हायला लागली, फुल प्लांट विथ लीव्स, चुकून स्पेलिंग चुकलंय, लीव्स आर डेव्हलप्ड, द ग्लायोक्झिझोम मे डिसअपियर और बिकम नॉन फंक्शनल. मग त्या ग्लायोक्झिझोमचा त्यांना काही उपयोग होत नाही, तिथं ग्लायोक्झायलेट बायपासचा काही उपयोग नाही, परंतु तरी सुद्धा त्यांच्या जर्मिनेशनसाठी लागतं म्हणून त्यांच्या सेलमध्ये ग्लायोक्झिझोम असतं. ग्लायोक्झायलेट बायपास जर्मिनेशनसाठी उपयोगाला येतं. and that complete the glyoxylate bypass. सर्वांना पॉइंट कळलाय का बघा? मनाली मस्के, हॅलो मॅम. कुठे आहेस? आकाश काय रे? हॅलो मॅम, मी आकाश. मॅम मला एक क्वेश्चन आहे पेंटोस फॉस्फेट बद्दल, विचारू का? विचार ना. मॅम स्लाइड शेअर करता का ती पेंटोस फॉस्फेटची? तुझा आवाज येत नाही रे नीट. ती पेंटोस फॉस्फेटची पीपीटी शेअर करता का परत एकदा प्लीज, सांगतो मी. बाकीच्यांना ऐकायला येते, मला नीट ऐकायला आला नाही प्रश्न. कशाच्या रिलेटेड विचारणार आहे? पेंटोस फॉस्फेट? हा मॅम, ती एक नाही पीपीटी जरा पुन्हा शेअर करा की, मी सांगतो तिथं. मला तुझा प्रश्न कळत नाहीये. हो मॅम, पीपीटी एक नाही पेंटोस फॉस्फेटची पाचवीची, ती पुन्हा शेअर करा स्क्रीनवर, म्हणजे मी तुम्हाला सांगतो कुठे चुकलंय ते. हे कुणाला कळतंय तो काय म्हणतोय? साक्षी, रेश्मा? नाहीतर असं कर आकाश, तुम्हाला एक फोन कर नंतर. बरं, इथं काहीतरी ह्याच्यात लिहिलंय मॅडम तुम्ही बघूया. आता जी पीपीटी दाखवली ना, ती पहिल्यापासून जे जिथून आज शिकवले ते पहिल्यापासून दाखवा, काहीतरी चुक येतो सांगतो. पीपीटी शेअर करा मॅडम असं तो बोलतोय. कसली पीपीटी रे? पेंटोस फॉस्फेटची? हा मॅम. पेंटोस फॉस्फेटची पाहिजे का? बरं हो ठीक मॅम. आहे, ठीक आहे. आता वेळ संपलीये, उद्याच्या लेक्चरला करते. आणि तुम्हाला ओके. मी त्या ह्याच्यावर पाठवून पण देते. आज बाकीचे सगळे पॉइंट पाठवलेले आहेत. सर्वांनी गुगल क्लासरूमचं उघडून बघा, त्याच्यामध्ये सगळे पॉइंट तुम्हाला मिळालेले आहेत. फक्त पेंटोस फॉस्फेट आणि आताचं ग्लायोक्झायलेट एवढे राहिले. बाकी कार्बन, अमोनियम ऍसिमिलेशन, डायनायट्रोजन ऍसिमिलेशन, ईडी पाथवे आणि कुठला पाथवे नाही, इथपर्यंत बहुतेक टाकलेत सगळे.
सल्फर ॲसिमिलेशन सर्व पॉइंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आकाश तू मी आता टाकते ते पण बघ, नाहीतर मग मी परत एकदा उद्या तुम्हाला ती स्लाइड दाखवते. पाथवे दाखवीन उद्या. आणि मी हा जेव्हा ओके लेक्चर मॅम. चालू केलं त्या आणि आता लेक्चर संपवलं तेव्हा 48 जण वगैरे होती. मनाली कुठे आहे ग? मनाली मस्के. हा मॅम आहे. मनाली आत्ता का ग जॉईन झाली इतक्या उशिरा? मॅम ते इन करून घेत नव्हतं. काय होत नव्हतं? आत येता येत नव्हतं? मी हा सांगितलं होतं तुम्हाला, जर असं वाटलं तर मला एक फोन करायचा. आता सगळा माझा पाथवे शिकवून झाला आणि मग तू जॉईन झाली. आणि हे आत्ता 53 आहेत यातले विद्यार्थी, म्हणजे मी धरून 53 आहे. तर परवाच्या मीटिंगला तुम्ही सगळे आलेच नव्हता. कोण कोण नव्हतं मीटिंगला? जरा सांगा बरं मॅडम. आम्ही नव्हतो. मनाली नव्हती त्या दिवशी. रविवारी एक मीटिंग ठेवली होती तुमच्यासाठी पॅरेंट टीचरची. होती का मनाली? नव्हते मॅम. का बरं नव्हती? तुमच्यासाठी आम्ही ती मीटिंग ठेवली, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आता सेमिनार्स घ्यायला सुरुवात करायची आहे. आणि डॉल्फिन ग्रुप ऍक्टिव्हिटी बद्दल त्या दिवशी बोलायचं राहिलं आपलं. फारच कमी जण होती त्या दिवशी मीटिंगला. आज एवढे जण आहेत, ह्याच्यापेक्षा तुमची संख्या अजून एक 30 जास्त आहे. तर जे तुमचे इतर कोणी मित्रमैत्रिणी असतील जे जॉईन होत नाहीत, त्या सर्वांना कल्पना द्या. आता पुढचं लेक्चर तुमचं चालू होईल. मी थांबते आणि मग तुम्हाला वाटलं तर परत एकदा ती स्लाइड दाखवेन. आणि आता टाकते गुगल क्लासरूमला. ठीक आहे, तर पुढचे लेक्चर जॉईन करा. एक 2 मिनिटं मी रेकॉर्डिंग बंद करते, नाही तर पुढच्या व्यक्तीला जॉईन होता येत नाहीये.